मुंबई महानगर प्रदेश हा झपाट्यानं स्टोर वाढणारा लीजिए। पण नागरी अडचणी आव्हानांचा भाग म्हणून ओळखला जातो. मीरा भाईंदरपासून कैप्सूल कितने कैप्सूल उल्हासनगरपर्यंतच्या सफेद। चारही महानगरपालिकांमध्ये यंदाची निवडणूक ही राजकीय फाटाफुटी, स्थानिक नेतृत्व आणि मूलभूत सुविधांवरच्या नाराजीभोवती फिरताना दिसते. हाँ ठीक है। ओके ओके सर. रोल रोल वीडियो मीडिया टू टेक सर. मुंबईच्या सीमेवरचं मीरा भाईंदर या उपनगरानं आता स्वतंत्र शहरी ओळख निर्माण केली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत एकूण 95 सदस्य आहेत. इथं भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत असून स्थानिक आमदारांमधली राजकीय स्पर्धा उघडपणे दिसत आहे. भाजपानं काही जागा राष्ट्रवादीला दिल्या असल्या तरी प्रत्यक्ष लढत बहुकोणीच आहे. वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. स्थानिक पक्षाच्या वर्चस्वामुळे ओळख असलेल्या वसई विरारमध्ये एकूण 115 सदस्य आहेत. अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीचा गड असलेला हा परिसर आता बदलाच्या टप्प्यावर उभा आहे. यावेळी भाजपानं शिवसेना, श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेसोबत युती करत पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पाणी साचणं, वाहतूक, अनधिकृत बांधकामं आणि नियोजन शून्य वाढ हे प्रश्न मतदारांसाठी निर्णायक ठरणार आहेत. औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत एकूण 90 सदस्य आहेत. इथं भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून काँग्रेसमध्ये फूट पडून स्वतंत्र आघाडी उभी राहिल्यानं लढत अधिक गुंतागुंतीची झाली आहे. बकाल वस्त्या, यंत्रमाग उद्योगांच्या समस्या, रस्ते आणि आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर राजकीय पक्ष एकमेकांना घेरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मिश्र लोकसंख्या आणि जुन्या वसाहतींमुळे ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण 78 सदस्य आहेत. इथेही भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून पारंपरिक स्थानिक घटक यावेळी तुलनेनं कमकुवत झाल्याचं चित्र आहे. अरुंद रस्ते, अस्वच्छता, धोकादायक इमारतींचं पुनर्वसन आणि आरोग्य सुविधा हे कळीचे मुद्दे आहेत. इथेच बस. मुंबई महानगर प्रदेशातल्या या 4